थांबा, मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण उद्या शनिवार आणि श्रावणाच्या या पवित्र काळात तुमच्या आयुष्यात अशी एक गोष्ट समोर येऊ शकते जी तुम्ही कदाचित स्वप्नातही विचार केली नसेल. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्याला आपलं समजलं, ज्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा एक धक्कादायक संकेत तुम्हाला मिळू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा संकेत या दिवशी नाही तर रात्रीच्या वेळेस एखादा फोन, एखादा मेसेज, एखादं संभाषण किंवा अचानक घडलेल्या घटनातून मिळू शकते. मेष राशी इतके दिवस जो विषय तुम्हाला त्रास देत होता, ज्याचं सत्य तुम्हाला समजत नव्हतं, त्याच विषयाचा एक लपलेला धागा उद्या तुमच्या हातात येऊ शकतो. पण इथे सावध व्हा, कारण सत्य समोर येण्याआधी कोणीतरी शेवटचा डाव खेळण्याचा प्रयत्न करू शकतं. तुम्ही जर त्या क्षणी रागाच्या भरात एक चूक केली तर समोरच्या व्यक्तीला फायदा होऊ शकतो. म्हणूनच मेष राशी, उद्या कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कोणावरही लगेच आरोप करू नका आणि हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे आपण पाहणार आहोत तो कपटी डाव नेमका कसा असू शकतो, कोणता संकेत तुमच्या लक्षात येऊ शकतो, रात्रीच्या वेळेस काय बदल होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं, सत्य समोर आल्यानंतर तुमची परिस्थिती कोणत्या दिशेने वळू शकते. मेष राशी, उद्याचा दिवस फक्त एक दिवस नाही, तो तुमच्यासाठी एक मोठा संकेत घेऊन येऊ शकतो. आणि तिथूनच प्रश्न सुरू होईल, नेमकं कोण माझ्यासोबत आहे आणि कोण माझ्या विरुद्ध. मेष राशी, तुमच्याच एक गोष्ट आहे, तुम्ही मनापासून विश्वास ठेवता, पण ज्याच्यावर विश्वास ठेवता त्याच्याकडून जर मन दुखलं तर ते दुःख तुम्ही सहन करून विसरत नाही. उद्या मात्र तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असू शकतो. विशेष रात्रीचा काळ लक्षात ठेवा, कारण रात्रीच्या वेळेस एखादी बातमी, एखादा संवाद किंवा अचानक समोर आलेली माहिती तुम्हाला दिवसभर घडलेल्या घटनाचा वेगवेगळा अर्थ सांगू शकतं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण पुढच्या भागात आपण त्या कपटी व्यक्तीच्या वागण्यात दिसणाऱ्या संकेताबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. कपटी व्यक्तीचा खरा चेहरा कसा ओळखायचा? अगदी बरोबर ऐकलं मंडळी. मेष राशीच्या प्रत्येक गोड बोलणारा माणूस वाईट नसतो आणि प्रत्येक शांत माणूस कपटी नसतो. म्हणून कोणावरही संशय घेण्याआधी प्रत्यक्षात परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण काही वागण्याचे संकेत असे असतात, उदाहरणार्थ तुमच्या समोर एक बोलणं आणि तुमच्या मागे दुसरं बोलणं, तुमच्या यशाचं कौतुक केल्यासारखं करून लगेच तुमच्या कमतरता शोधणं, तुम्ही एखादी नवीन योजना सांगितली की तुमचा आत्मविश्वास कमी करणं, तुमच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याचा अतिरिक्त कारण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आणि दुसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीचं नातं बिघडवण्याचा प्रयत्न. मेष राशी, जर तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती असेल तर उद्या कोणत्याही मोठ्या निर्णय घाईत घेऊ नका, कारण कपटी व्यक्तीचा सर्वात मोठा फायदा तुमच्या रागातून होतो. तुम्ही रागावला, भावनेच्या भरात बोलला किंवा लगे प्रतिक्रिया दिली तर समोरच्या व्यक्तीला परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याची संधी मिळते. म्हणूनच उद्याचा मंत्र एकच, एका सगळ्याचं पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्या. एका सगळ्यांचं पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्या. आणखीन एक गोष्ट, काही वेळा सत्य आपल्याला मोठ्या घटनेतून नाही तर छोट्या संकेतातून समजतं. एखादी व्यक्ती अचानक विषय बदलते, एखादा प्रश्न विचारल्यास उत्तर देणे टाळते, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्याच बोलण्याचा वेगळा अर्थ काढते. अशा वेळी शांत राहा, कारण कधी कधी तुमची शांतता समोरच्याला स्वतःचं खरं रूप दाखवायचा भाग पाडते. आणि मेष राशी, उद्याच्या दिवसाची सर्वात मोठी ताकद हीच असू शकते, तुमची प्रतिक्रिया न देता निरीक्षण करा. श्रावणाचा संकेत आणि शनिवारची ऊर्जा. श्रावण हा अनेकांसाठी भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतनाचा काळ आहे. उद्या शनिवारी असल्यामुळे अनेक जण देवदर्शन, प्रार्थना किंवा आपल्या श्रद्धेनुसार धार्मिक साधना करतील. मेष राशी दिवशी तुमच्या मनात एखाद्या जुन्या व्यक्तीच्या किंवा जुन्या प्रसंगाची आठवण येऊ शकते. कदाचित तुम्ही विचाराल, मी त्या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवला, पण स्वतः दोष देऊ नका, कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकून जाते. कोणी प्रेम शिकवतो, कोणी संयम, कोणी सावध राहायला शिकवतं आणि काही व्यक्ती आपल्याला हे शिकवतात की प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो.
म्हणून उद्या जर एखादी व्यक्ती तुमच्याशी विचित्र पद्धतीने बोलली तर लगेच निष्कर्ष काढू नका. पहिल्यांदा परिस्थिती समजून घ्या. तुमच्या मनात जर एखादा प्रश्न अनेक दिवसापासून असेल तर उद्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची सुरुवात होऊ शकते. कदाचित संपूर्ण सत्य एका दिवसात समोर येणार नाही, पण एक छोटा धागा मिळेल आणि त्या एका धाग्यामुळे पुढच्या अनेक गोष्टी जोडल्या जातील. हीच उद्याच्या दिवसाची खासियत आहे. रात्री घडणारा मोठा उलटफेरा. बरोबर ऐकलं मंडळी, रात्री घडणारा उलटफेरा. मेष राशी आता सर्वात महत्त्वाचा भाग, रात्रीचा काळ. कारण दिवसभर तुम्हाला जे काही संकेत मिळतील त्याचा संबंध रात्रीच्या एखाद्या संवादाशी जोडला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीकडून फोन येऊ शकतो, एखादा मेसेज अचानक येऊ शकतो, काही दिवसापासून थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती दुसऱ्या कोणाकडून समोर येऊ शकते आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, अरे म्हणजे ही गोष्ट कशी होती. पण लक्षात ठेवा, उलटफेरा म्हणजे नेहमीच नकारात्मक घटना असेल असं नाही. कधी कधी उलटफेरा म्हणजे सत्य समोर येणे. ज्याच्यावर चुकीचा संशय होतो तो निर्दोष असल्याचं समोर येऊ शकतं आणि ज्याच्यावर अतिविश्वास होतो त्याचं वेळ रूप दिसू शकतं. म्हणून कोणाचा नाव डोक्यावर घेऊन हा संदेश ऐकू नका. फक्त परिस्थितीचा विचार करा. जर कोणी तुमचं खरं चांगलं असेल तर त्याची कृत्य ती दिसेल आणि जर कोणी तुमच्याशी कपट करत असेल तर त्याचं सातत्य टिकवणं कठीण होईल. कारण खोटं कितीही सुंदर बोललं तरी कृत्यामध्ये कितीही विरोधाभास दिसतो. पण मेष राशी, उद्या तुमचं काम कोणाला पकडणं नाही, तुमचं काम फक्त सत्याला स्वतःहून समोर येऊन देणं आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण या संदेशातील अतिशय महत्त्वाच्या भागात आलो आहोत. कारण कपटी व्यक्तीचा विषय फक्त नात्यापुरता मर्यादित नसतो. कधी कधी त्याचा परिणाम आपल्या पैशावर, कामावर, प्रतिष्ठेवर आणि जवळच्या नात्यावरही होऊ शकतो. म्हणून हा भाग विशेष लक्ष देऊन ऐका. मेष राशी, गेल्या काही दिवसापासून किंवा काही आठवड्यापासून तुमच्या मनात एक प्रश्न असेल, माझ्या कामात अडथळा नेमका कुठून येतो. एखादं काम पूर्ण होत नाही, एखादी संधी वारंवार हातातून निसटते, एखादी व्यक्ती आश्वासन देते पण शेवटी मागे हटते, किंवा तुम्ही खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीला कपट समजवण्याची गरज नाही, पण जर एखादं पर्यटन वारंवार दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. उद्या शनिवार असल्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल घाई न करणे. कारण तुमच्या विरोधात कोणी काही बोलत असेल तरी त्याकडे लगेच लक्ष देण्यापेक्षा आधी पूर्ण माहिती पूर्ण जाणून घ्या. कदाचित तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट अर्धवट असेल, कदाचित कोणीतरी तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवेल आणि कदाचित एखादा गैरसमज तुमच्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या नात्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल. मेष राशी, तुमची एक मोठी ताकद तुमची परिस्थिती समजून घेतल्यानंतर निर्णय बदलू शकतो. पण हाच गुण उद्या तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. पैशाच्या बाबत सावध राहा. पैशाच्या बाबत उद्या कोणत्याही व्यक्तीचा फक्त बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मी करतो, उद्या देतो, काळजी करू नको, सगळं माझ्यावर सोपव, अशा शब्दापेक्षा प्रत्यक्षात कृत्य महत्त्वाचं द्या. जर एखाद्या व्यवहारात करायचा असेल तर अवश्य कागदपत्रे, अटी आणि रक्कम नीट तपासा. कारण तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती वाईट असते म्हणूनच नाही तर गैरसमज आणि निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकतं. म्हणून उद्याचा दिवस तुम्हाला एक शिकवण देईल. विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवून. कायमच्या ठिकाणी काम कायम होऊ शकतं, पण मेष राशीच्या काही व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एकदा व्यक्तीच्या बदललेल्या वागण्यात अनुभव येऊ शकतो. जी व्यक्ती आधी तुमच्याशी खूप जवळ होती ती अचानक शांत होऊ शकते किंवा एखादी व्यक्ती तुमच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देऊ नका. तुम्ही केलेल्या कामाची नोंद ठेवा, तुमच्या जबाबदाऱ्या स्पष्ट ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट शक्य असल्यास स्पष्टपणे संवादातून ठरवा. कारण कधी कधी तुमचं काम तुमच्यापेक्षा जास्त बोलणं तुम्हाला कोणाला सिद्ध करायची गरज नाही. वेळ तुमची कायमची किंमत दाखवेल आणि मेष राशी, इथे एक सुंदर बदल होऊ शकतो. ज्यांनी तुमच्या क्षमतेला कमी समजलं, ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं किंवा ज्यांनी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर तुमची खरी क्षमता हळूहळू दिसू शकते. नात्याच्या बाबत मोठा संकेत. आता सर्वात संवेदनशील विषय नाती. मेष राशी, तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल आधीपासून प्रश्न असेल तर उद्याच्या दिवसात त्या व्यक्तीशी संबंधित काहीतरी संकेत मिळू शकतो. कदाचित एखादा मेसेज, कदाचित एखादा फोन, कदाचित अचानक झालेले संभाषण किंवा कदाचित तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती. पण लक्षात ठेवा,
तिसरी व्यक्तीच्या बोलण्यातून नातं तोडू नका. ज्या व्यक्तीचा प्रश्न आहे त्या व्यक्तीशी थेट बोला, कारण अनेक नाती दुसऱ्या व्यक्तीच्या एका चुकीच्या वाक्यामुळे तुटतात आणि नंतर सत्य समोर आलं की पश्चाताप होतो. म्हणून उद्या तुमच्यासाठी एक नियम ऐका, सगळ्यांचं पण निर्णय स्वतःच घ्या. आणि हा आता सर्वात मोठा प्रश्न, जर खरंच कोणीतरी तुमच्याशी कपट करत असेल तर मेष राशी लक्षात ठेवा, कपट कितीही उशिराने केलं तरी तो कायम लपून राहत नाही. कारण खोटं सांभाळण्यासाठी अनेक खोटं करणं सांगावं लागतात. आज एक गोष्ट सांगितली, उद्या दुसरी, परवा तिसरी आणि एक दिवस सगळ्या गोष्टी एकमेकांच्या जुळल्या की तसे सत्य बाहेर येतं. म्हणून उद्या तुम्हाला एखादी विसंगती जाणवली तर लगे भांडू नका. फक्त लक्ष ठेवा, निरीक्षण करा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण कधी कधी समोरच्याला स्वतःचा डाव उघड करण्यासाठी आपण काहीही करण्याची गरज नसती, फक्त शांत राहणं पुरेसं असतं. आणि आता वेळ येत आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग. दिवसभरात घडलेल्या या सगळ्या गोष्टीचा परिणाम रात्रीच्या वेळेस एखाद्या संभाषणातून किंवा अचानक मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होऊ शकतं. दिवसभर तुम्हाला जे काही जाणवेल, ज्याचं उत्तर मिळेल, ज्याबद्दल मनात प्रश्न निर्माण होईल, त्याचं प्रश्न धागा रात्री पुन्हा समोर येऊ शकतो. आणि त्या क्षणी कदाचित तुमच्या मनात एकच विचार येईल, आता मला सगळं समजलं. मेष राशी, पण तिथे खरी परीक्षा आहे. सत्य समोर आलं की तुमचा संयम सोडायचा नाही, रागाच्या भरात निर्णय घ्यायचा नाही आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतःचं नुकसान करायचं नाही. कारण कदाचित उद्याचा दिवस तुमच्याकडून काही हिरावून घेण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील चुकीची व्यक्ती, चुकीचा गैरसमज किंवा चुकीची परिस्थिती ओळखून देण्याचा आलेला असेल. आणि जर असं झालं तर मेष राशी, ही हार नाही, एक शिकवण आहे. आता पुढच्या भागात आपण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. तो कपटी डाव नेमका कसा उघड होणार, सत्य समोर आलं की कोणता मोठा बदल होऊ शकतो. रात्रीच्या त्या संकेताकडे मेष राशीचे दुर्लक्ष करू नये, म्हणून पुढचा भाग अजिबात चुकू नका. मेष राशी, आता आपण त्या कपटीचा डाव बद्दल बोलूया. कपटी डाव म्हणजे नेहमी मोठं षड्यंत्र असतं असं नाही. कधी कधी तो फक्त गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. दोन व्यक्तींमध्ये भांडण लावणं, एखाद्याचं बोलणं दुसऱ्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचवणं, तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकणं, तुम्हाला अपराधी वाटायला लागणं किंवा तुमच्या भावनांचा फायदा घेणं. मेष राशी, जर अशी कोणती परिस्थिती असेल तर तुमचं सर्वात मोठं शस्त्र संयम. कारण कपटी व्यक्तीला तुमचा राग हवा असतो, तुमची घाई हवी असते, तुमची चूक हवी असते. पण तुम्ही शांत राहिला तर, पुरावे पाहिले तर, स्वतःचा विचार केला तर, योग्य व्यक्तीशी थेट संवाद साधला तर कोणताही गैरसमज मोठं रूप देणं कठीण होईल. उद्या एखाद्या धक्कादायक खुलासा झाला तर लगे कोणावर आरोप करू नका, सत्य तपासा. कारण चुकीच्या व्यक्तीवर आरोप करणे हेही अन्याय आहे आणि योग्य व्यक्तीला चुकीचं समजणं हेही देखील मोठी चूक आहे. म्हणून सत्य समोर येऊ द्या. मेष राशी, माझ्या प्रिय भक्तांनो, आजच्या संपूर्ण संदेशात सर एकच आहे, भक्तीने नाही तर जागृतीने पुढे चला. उद्या शनिवार आहे, श्रावणाचा पवित्र काळ आहे. तुमच्या आयुष्यात काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, काही व्यक्तीचं वागणं बदलू शकतं, काही सत्य हळूहळू स्पष्ट येऊ शकतं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला शत्रू समजण्याची गरज नाही. फक्त स्वतःच्या सीमाची जाणीव ठेवा. कोणी खर तुमच्या सोबत आहेत ह्याची कृती साक्ष देईल आणि कोणी फक्त स्वतःसाठी जवळ असेल तर काळ त्याचा चेहरा हळूहळू दाखवेल. म्हणून उद्या रात्री काही अनपेक्षित घडलं तरी घाबरू नका. क्षणभर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या घटनेतून मला शिकवायचं आहे. कारण कधी कधी देव आपल्याला संकट देत नाही तर चुकीच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा मार्ग दाखवतो. मेष राशी, तुमच्यासाठी हा संदेश इथे संपत नाही. आजपासून तुमच्या आयुष्यात एक नव्या अध्यायाची सुरू करण्याची मानसिक तयारी करा. जुन्या कडू आठवणी मागे ठेवा, ज्यांनी दुखवलं त्याच्याकडून धडा घ्या, पण स्वतःचं मन कायम राखण भरून ठेवा. आणि जर तुमची श्रद्धा असेल तर उद्या तुमच्या पद्धतीने देवाची प्रार्थना करा. मनापासून एकच प्रार्थना करा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते माझ्या आयुष्यात राहू दे आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते माझ्यापासून दूर जाऊ दे. चला तर मंडळी, आता आपण मेष राशीच्या जातकांनो, आता शेवटी सोपे श्रद्धाधारक उपाय सांगते. उपाय कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर हे उपाय आहे मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मक वाढवण्यासाठी. श्रद्धेने करा. सर्वात पहिला उपाय, उद्या सकाळी उठल्यानंतर शांतपणे देवा पुढे बसा आणि मनापासून प्रार्थना करा. हे देवा, माझ्या आयुष्यातील चुकीचे गैरसमज दूर होऊ दे, माझ्या मनाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे आणि आयुष्यासाठी जे योग्य आहे ते माझ्या आयुष्यात राहू दे. त्यानंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा.
शनिवार असल्यामुळे तुमच्या श्रद्धेनुसार शनिदेव किंवा हनुमानजीची प्रार्थना करा. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. तिसरा उपाय, श्रावण काळात असल्यामुळे भगवान शिवची श्रद्धेने प्रार्थना करा आणि शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि मनात शांतता, समृद्धीने सकारात्मकतेची प्रार्थना करा. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, उद्या कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. कोणालाही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका, कारण कधी कधी समोरच्या व्यक्तीपेक्षा आपली प्रतिक्रिया आपलं नुकसान करते. पाचवा उपाय, पैशाच्या बाबतीत उद्या विशेष सावध राहा. कोणालाही मोठा व्यवहार करताना घाई करू नका. कागदपत्र आणि माहिती व्यवस्थित तपासा. आणि सहावा उपाय, रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या घटना शांतपणे विचार करा. स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कुठे भावनेपेक्षा बुद्धीचा वापर केला? आणि जर एखाद्या व्यक्तीबद्दल मनात नकारात्मक भावना असतील तर त्या भावनेत झोपू नका. देवाकडे एकच प्रार्थना करा, जे सत्य आहे ते मला योग्य वेळी समजू दे. मेष राशी, लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा पण विवेकही ठेवा, विश्वास ठेवा पण स्वतःची काळजीही घ्या. शांत राहा, कारण सत्याला घाईची गरज नसते. आणि कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा मंडळी. अंतिम संदेश, मेष राशीच्या माझ्या सर्व भावांनो, भक्तांनो, आजचा संपूर्ण संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनापासून आभार. उद्या शनिवार तुमच्यासाठी कोणतीही भीतीचा दिवस नाही, तर जागृत राहण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा दिवस आहे. कोणीतरी तुमच्याबद्दल काहीही बोललं, कोणाकडे तुमच्यावर आरोप केला किंवा एखाद्या व्यक्तीचं वागणं अचानक बदललं तरी लगेच निष्कर्ष काढू नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि सत्याला स्वतः समोर जा. कारण मेष राशी, लक्षात ठेवा, तुमचं मन मजबूत आहे. तुमची मेहनत, तुमची ओळख आणि तुमचं भविष्य कोणतीही एका व्यक्तीच्या हातात नाही. ज्यांनी तुमच्यासाठी चांगलं केलं त्यांची किंमत करा. ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांच्याकडून धडा घ्या, पण कोणाच्याही चुकीमुळे स्वतःच्या आयुष्यातील आनंद गमवू नका. श्रावणात या पवित्र काळात भगवान शिव आणि तुमच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ महाराजांकडे एकच प्रार्थना करा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर होऊ दे, चुकीच्या लोकांपासून माझं रक्षण होऊ दे आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मला मिळू दे. आणि मेष राशी, जर हा संदेश तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. हर हर महादेव, हर हर महादेव हे देखील नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या मेष राशीच्या व्यक्तींना शेअर करा आणि स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन संदेशाबद्दल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शांत राहा आणि श्रद्धेने कायम स्वतःची काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय.